राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये दहशतगिरी म्हणा किंवा गुन्हेगारी वाढले, याच्यामध्येच एक काँग्रेसच्या प्रवक्त्याला काल मारहाण झाल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं असेल. हनुमंतराव पवार यांचं चूक काय होती माहिती आहे? एका आपल्या बडे बडे मुद्दे या शोमध्ये हनुमंतरावांनी त्या तुषार नावाच्या जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना काहीतरी खालच्या भाषेमध्ये जाऊन शिवीगाळ केली म्हणा किंवा खालच्या भाषेतून जाऊन टीका केली. आणि या टीकेचं उत्तर त्या तुषार नावाच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी त्या हनुमंतराव पवारांना 4-5 लोकांना घेऊन मारहाण केली. मला मुळात काय म्हणायचं, जर तुम्हाला त्या हनुमंतराव पवारांबद्दल तुम्हाला काही तुमची तक्रार असेल, तुमचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, सरकार तुमचं आहे, जाऊन तुम्ही FIR करा त्यांच्यावरती, कायदेशीर झाल्याच ती कारवाई. परंतु कायदा तुम्ही हातात घेतला, तुम्ही कमरेला पिस्तूल लावून फिरताय आणि त्यांना समोरच्यांना दाखवताय की माझ्या कमरेला काय आहे. तुम्ही याला लोकशाही म्हणताय? नक्की या सगळ्या गोष्टींवरती अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. यांची फक्त त्यांना नोटीस दिली आणि नोटीस देऊन सोडून दिले. का? तर ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून. नक्की या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.